सर्वांचे स्वागत आहे. अंबरनाथच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचल्या असून प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 23 मधून बीजेपी तर्फे दीप्ती म्हस्के यांना एक सुशिक्षित उमेदवार दिला. आपण आता त्यांच्याशी संवाद साधून घेऊयात. त्या पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना ही निवडणूक कशी वाटते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार दीप्तीताई. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बरं, आता काय सांगाल, तुमच्या मार्फत एक इथल्या प्रभागामध्ये उमेदवार हा सुशिक्षित दिला आहेत आणि तुम्ही आज प्रथमच किंवा पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जाता. काय कशी वाटते ही निवडणूक? छान वाटत आहे, उत्सुकता आहे, नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे. आता हे निवडणूक लढवाविषयी का वाटते? निवडणूक म्हणजे माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी देशासाठी बरीच सेवा केली आहे. त्यानंतर माझे वडील गुरुवर्य अण्णा हे सुद्धा स्वामी समर्थ मठाच्या स्वरूपात सामाजिक कार्य करत आलेले आहेत. त्यांच्या थ्रू त्यांनी मला शिकवलं आहे. मी आता कालांतराने मी सुद्धा याच क्षेत्रात आहे. ज्या लोकांच्या समस्या आहेत मी सोडवत आली आहे. आता ही संधी चालून आली तर जे मी छोट्या स्वरूपात मठामध्ये करत होती तेच समाजसेवाच काही मोठ्या स्वरूपामध्ये मला बाहेर करायची आहे. ज्या पदासाठी मी उभी आहे नगरसेवक, त्याचा अर्थच आहे नगराचं सेवक. तर नक्कीच काहीतरी चांगलं कार्य करायचं आहे, त्यासाठी उत्सुकता आहे. बरोबर आहे, तुम्ही मठामध्ये पण एक सामाजिक कामच करतात. पण या सामाजिक कामाबरोबरच प्रभागामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही सामाजिक कामं आहेत, बऱ्याचशा काही समस्या आहेत. पण त्या आपल्याला आपण फिरत असताना आपल्या बऱ्याचशा जाणवतात आणि त्या बघूनच मग आपल्याला वाटतं की नाही आपण आता ह्या, कारण ज्याला समाज कार्याची आवड असते तो स्वतःहूनच बाकीच्या पण समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. बरं, तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये साधारणतः काय समस्या लागते? प्रचार करताना जेव्हा फिरली मी तेव्हा जाणवलं की आपण राहतो त्याहीपेक्षा एक वेगळं जग आहे, जिथे लोक क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीसाठी झटत आहेत. सगळ्यात महत्वाची म्हणजे पाणी. पाण्यासाठी लोकांना खूप तक्रारी आहेत पाण्याच्या. तर माझा मेन मुद्दा असेल की पाण्याचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती लक्ष देणं. त्याचबरोबर ड्रेनेज लाईन बऱ्याच ठिकाणी उघड्या आहेत, जे की भूमिगतच झालेलं आहे, पण आपल्या इथे अजून त्यावरती कार्य करण्यात नाही आलं आहे. तर त्याच्यावरती सुद्धा माझा फोकस असेल की भूमिगत ड्रेनेज जे काय आहे त्या आणि ड्रेनेज लाईन सुद्धा बऱ्याचशा अशा उघड्या आहेत, झाकलेल्या सुद्धा नाही आहेत. तर नक्कीच मी ड्रेनेज लाईन सुधारण्यावरती माझं लक्ष केंद्रित करेन. त्याचबरोबर लहान मुलांना ज्या मोकळ्या जागा आहेत तिथे व्यवस्थित खेळण्यासाठी काही गार्डन्स स्वच्छ असे, जे वयोवृद्ध आहेत सिनियर सिटीजन्स त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी विरंगुळा म्हणून करणार आहोत. असे बरेचसे प्लॅन्स आहेत. त्याचबरोबर एक म्हणजे ह्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा तक्रारी असतात. त्यासाठी माझा असा विचार आहे की प्रत्येक बिल्डिंगच्या खाली तक्रार पेटी असेल, ज्या तुमच्या दैनंदिन तक्रारी आहेत त्या त्याच्यामध्ये नोंदवू शकतात आणि 15 दिवसातून किंवा महिन्यातून ते चेक करून खूप कमीत कमी पिरियडमध्ये ते सॉल्व्ह करण्याची माझी इच्छा आहे. चांगल्या संकल्पना आहेत, खरंच खूप. बरं, आता ह्याच्याबरोबरच एक महिलांच्या, तुम्ही एक महिला आहात आणि एक महिलांच्या पण आपण समोर बऱ्याचशा काही समस्या असतात आणि महिला ही अशी असते की आपण किती म्हटलं की ती आता स्वातंत्र्य झाली आहे, लिंगाच्या बाहेर, तरी सुद्धा कुठंतरी काहीतरी तिच्यावरती अत्याचार किंवा काहीतरी एक होत असतं आणि ती अशा वेळेस कोणाजवळ बोलू शकत नाही. पण एक महिला असली की महिलाजवळ ती बोलू शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल की महिलेला पुढे आणण्यासाठी, तिचे वाचा फोडण्यासाठी आपण काय करू शकतो? मठाच्या स्वरूपात मी कार्य करत आलेली आहे. त्याच्यामुळे कुठल्याही महिलेला, महिलाच असं नाही कोणीही माझ्याशी कधीही संपर्क करू शकतात. 24 तास मी इथेच राहते. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेशी त्यांचे जे काही आहेत प्रॉब्लेम त्या माझ्याशी म्हणजे बोलण्यासाठी कोणी अडकू नये, माझ्याशी त्या डायरेक्ट संवाद साधू शकतात. माझा नंबर सुद्धा मी पर्सनली देऊ शकते त्यांच्याकडे. आणि त्याचबरोबर त्यांना ज्या गृहिणी आहेत, ज्या फक्त घर सांभाळतात, त्यांच्यासाठी काहीतरी मला लघुउद्योग करण्याची सुद्धा माझी इच्छा आहे. त्यावर माझं लक्ष केंद्रित आहे. तर नक्कीच काहीतरी चांगला विकास मी घडवून आणेल. फक्त एका संधीची गरज आहे. बरं, आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? कारण समाजसेवा करत आलेली आहे, करण्याची खूप इच्छा आहे, उत्सुकता आहे, उच्च शिक्षित आहे. त्याचबरोबर
त्याच्याबरोबर प्रत्येकाची जाणीव आहे, अध्यात्माची जोड आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी चांगला बदल मी घडवून आणू शकते, मला खात्री आहे. प्रत्येकाची जे समस्या आहे त्याची मला म्हणजे मनापासून जाणीव आहे आणि बोलून दाखवणार नाही, नक्कीच काहीतरी चांगला बदल घडवून दाखवेल. प्रत्येक जण सांगत आहे, आता हे दिवस असे आहेत की लोकांना सुद्धा ठरवणं कठीण आहे. जो तो येईल आणि सांगेल की मी करेन, पण मी बोलून नाही, मी नक्की करून दाखवेल. छान. बरं, आता तुम्ही मतदारांना भेटत आहात तर साधारणतः मतदारांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद खूप चांगला आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघून तरी मला असं खात्री आहे की मला नक्कीच चांगल्या भरघोस मतांनी ते विजयी करतील. बरं, आता एक 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे, तुम्ही एकूण मतदारांना काय आव्हान? माझं एवढंच म्हणणं आहे की आपलं मत हे हक्काचं आहे आणि खूप मौल्यवान आहे. असंच बसल्या बसल्या ठरवू नका. योग्य तो निर्णय आहे. प्रत्येक उमेदवाराविषयी नीट चौकशी करा. ते काय करतात, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, ते कुठल्या क्षेत्रात आहेत आणि ते कितपत आपल्याला साथ देतात. कारण हे तुमचे ह्या एका दिवसावरती, एका क्षणावरती तुमचे 5 वर्ष अवलंबून आहेत. 5 वर्ष ही खूप मोठी आहे ना. तर त्याच्यामुळे मतदान करताना योग्य तो विचार करून योग्य त्या व्यक्तीच निवडून आणा. आणि 20 डिसेंबरला घराच्या बाहेर पडा, आपला हक्क बजवा. तर आत्ताच आपण दीप्ती मस्के यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडून जाणून घेतलं एकूण ह्या प्रभागाची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हा प्रभाग जास्तीत जास्त विकसित करता येईल. कारण हे सध्या पर्व हे विकासाचं आहे आणि प्रभागाचा विकास झाला म्हणजेच त्याचबरोबर आपल्या पूर्ण गावाचा विकास होतो आणि आपल्याला गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रभागापासून सुरुवात करावी लागेल. तर आपण नक्कीच अपेक्षा करूया, कारण बीजेपीने एक प्रभाग क्रमांक 23 मध्ये दीप्तीताईंच्या मार्फत एक सुशिक्षित उमेदवार दिला आहे. प्रभागातील मतदार त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील आणि त्यांना बहुमूल्य मतांनी विजयी करतील. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.